ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मी श्रीमती छाया शिवानंद भिसे, जनता विद्यालय सम्राट संचलित SSRD हायस्कूल कणबर्गी या शाळेमध्ये गेली त्या 35 वर्ष विद्यादानाचं काम करत आहे. मराठी, समाज आणि इंग्लिश हे माझे शिकवण्याचे विषय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर प्रथम भाषा मराठी इयत्ता 8वी या पुस्तकातील कविता क्रमांक 16 भाऊराया ही कविता सादर करण्याकरिता समोर थांबलेली आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. आपण हिंदू लोक कोणकोणते सण साजरे करत असतो? सांग सुजाता या प्रश्नाचं उत्तर. बरोबर आहे. नागपंचमी, रक्षाबंधन, दसरा, दिवाळी, होळी, रंगपंचमी यासारखे सण आपण साजरे करत असतो. हे सण साजरे करत असताना सर्व हिंदू लोक एकमेकांच्यातील भेदभाव विसरून एकत्र येऊन सण साजरे करत असतात. मोठ्या उत्साहाने आणि सन्मानाने हे सण साजरे केले जातात. तर आज आपण भाऊराया या कवितेमध्ये आपण दिवाळी सण याविषयी माहिती घेऊया. दिवाळी हा सण अश्विन महिन्याच्या शेवटी येतो. हा सण आपण जवळजवळ 5 दिवस साजरा करत असतो. त्यापैकी पहिला दिवस असतो तो म्हणजे वसुबारसचा. या दिवशी गाई आणि वासराची पूजा केली जाते. ज्यांच्या घरी गाई असतात त्यांच्या घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य करून गाईला नैवेद्य दाखवण्यात येतो. पंचमीचा दुसरा दिवस आहे म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते, जी आरोग्याची देवता आहे. धणे वगैरे लक्ष्मीसमोर ठेवून या दिवसाची आणि या धन्वंतरीची पूजा करतात. तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशीला आपण अभ्यंगस्नान वगैरे करतो आणि हा सण साजरा करतो. याच्यातला चौथा दिवस आहे म्हणजे पाडवा. या दिवशी पण आपण लक्ष्मीपूजन करतो, घरातील गोडधोड करतो. आपल्या मित्रपरिवाराला एकत्र बोलवून त्यांच्याशी आपण अनेक प्रकारचे जे आपण सण साजरे करत असतो यांच्याविषयी आपण त्यांच्याकडे चर्चासुद्धा करत असतो. दिवाळीचा 5वा दिवस आहे भाऊबीज. भाऊबीज हा तर बहीण भावाचा सण म्हणून मानला जातो. या ठिकाणी पहा, रक्षाबंधन आणि भाऊबीज हे 2 सण खास करून भाऊ आणि बहिणीचे सण म्हणून मानले जातात. ही कविता शिकवायच्या अगोदर आपण या कवितेचा काव्यप्रकार पाहूया. या कवितेचा काव्यप्रकार आहे लोकगीत. लोकगीत म्हणजे लोकांनी म्हटलेली गाणी. सहसा ही गाणी छापित स्वरूपात आपल्याला मिळत नाहीत, कारण लोकगीत हे पूर्वी परंपरागत चालत आलेली गीतं आहेत आणि सहसा ही गीतं स्त्रियांनी म्हटलेली गीतं आहेत. स्त्रिया संसार करत असताना त्यांना आलेली सुखदुःख त्यांनी आपल्या गीतातून व्यक्त केलेली आहेत. विशेषतः स्त्रियांनी आपल्या भावना म्हणजेच आपल्या आनंद, आपलं दुःख, आपल्याला वाटणारा एखाद्याबद्दलचा विरह
हे सगळं त्यांनी या लोकगीतातून व्यक्त केलेलं आहे. आता आपण तुमच्यासमोर एक चित्र येणार आहे. त्या चित्रात तुम्ही काही चित्र पाहणार आहात. पहा विद्यार्थ्यांनो, नीट लक्षपूर्वक ही चित्र पहा. पहिलं चित्र आहे कोळी गीत. कोळी गीत म्हणजे कोळ्यांनी गायलेली गीतं. कोळी सागरामध्ये नौकाविहार करतात. सागराची जलसंपदा जी आहे म्हणजेच मासे, ते मासे ती गोळा करतात आणि बाजारात नेतात. मग त्यांचं काम करत असताना त्यांना जे जे अनुभवायला येतं ते त्यांनी कोळी गीतातून सांगितलेलं आहे. आता प्रसिद्ध कोळी गीत आहे पहा, वल्लव रे नाकवा रे वल्लव रे, ही कोळी गीतं आहेत. नाकवा दर्याचा यासारखी कोळी गीत आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण चित्रामध्ये पाहतो, या ठिकाणी मंगळागौरीची गीतं आहेत. लग्न झालेल्या स्त्रिया श्रावण महिन्यातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा करतात. तर ही पूजा का करतात, तर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे, त्याला सगळं त्याच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे, सुख शांती समाधान मिळू दे, म्हणून हे मंगळागौर साजरे करतात. ही मंगळागौर जागवतात आणि जागवत असताना झिम्मा, फुगड्या, त्याच्यानंतर झिम्मा फुगड्या खेळतात, आडगुलं मडगुलं सारखे खेळ खेळतात, बसक्या फुगड्या खेळतात. तर तिसरं चित्र आहे भोंडल्याचं गीत. भोंडल्याची गीतं म्हणजे हस्त नक्षत्रावरती हत्ती या देवतेची पूजा केली जाते. पाटावर हत्ती मांडून त्याच्या भोवती मुली पिंगा घेऊन घेऊन खेळत असतात. त्याच्यानंतर नागपंचमीची गाणी म्हणजे स्त्रिया नटून थटून वारुळाला जातात. त्या ठिकाणी त्या नागाची पूजा करतात आणि त्यावेळेला पण त्याने गाणी गात ती पूजा करत असतात. त्यानंतर येते लग्नाची वरातीची गाणी. लग्नाच्या वेळी होळ्याच्या भाकऱ्या वगैरे करण्यात येतात आणि होळ्याच्या भाकऱ्या करत असताना या बायका गाणी म्हणतात. ही आहेत आपल्या हिंदूंची लोकगीतं. ठीक आहे मुलांनो, तुम्हाला कळलेत लोकगीत म्हणजे काय आणि ती कोणकोणती आहेत. सांग शिल्पा, मला सांगू शकशील लोकगीत म्हणजे काय? बरोबर आहे, लोकगीत म्हणजे लोकांनी रचलेली आणि म्हटलेली गाणी. तू सांग प्रतीक, कोणकोणत्या प्रकारची लोकगीतं आपण अभ्यासली? हां, बरोबर आहे, कोळी गीत, भोंडल्याची गाणी, मंगळागौरीची गाणी, नागपंचमीची गाणी आणि लग्नाची गाणी. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आज आपण अशाच प्रकारचं एक लोकगीत अभ्यासणार आहोत. या लोकगीताचं नाव आहे भाऊराया. ही जी कविता आहे, ही जी कविता आहे, ही कविता ज्या कवीने लिहिले तो कवी अज्ञात आहे. कवी अज्ञात असल्यामुळं त्या कवीचा परिचय आपल्याला माहीत होत नाही. परंतु ही जी कविता आहे ही बहिणींनी आपल्या भावावर लिहिलेली कविता आहे. बहीण भाऊ, आपण आपल्या हिंदू समाजामध्ये कुटुंबाला खूप मोलाचं स्थान देत असतो. या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणजेच आईबाप, आजी आजोबा, भाऊ बहीण, चुलता चुलती ही सगळी येतात आणि ह्या सगळ्या व्यक्ती आपापली भूमिका योग्य प्रकाराने पार पाडत असतात. भाऊ बहिणींच्या नात्याला तर कुठंही तोड नाही आहे. त्यांचं नातं खूप खूप अतूट आहे.
पहा, मी तुमच्यासमोर कविता वाचन करते. तुम्हीसुद्धा तुमचं पुस्तक उघडा. पाठ्यपुस्तकातील क्रम आहे 77. पान नंबर 77 उघडा आणि कविता वाचन ऐका. दादा, बालपणी तुझा चावा मी घेतला, त्याचा काय राग आज तुझ. दाणे भातुकलीचे खाशी म्हणून बोलले, तेच काय मनी धरले आज दादा. अपराध पोटी प्रेम थोरांचे घालीत, धावत धावत येई भाऊराया. पाठच्या बहिणीवर भाऊ कसा रागावेल, चंद्र आग का ओकेल काही केल्या. पाठच्या बहिणीवर भाऊ कसा हो संतापेल, कस्तुरी का सोडेल निज वास. पाठच्या बहिणीवर भाऊ कसा हो रुसेल, कधी सोने का कुसेल काही केल्या. पाठच्या बहिणीवर भाऊ का रागावेल, रंग का बदलेल आकाशाचा. भातुकली हा एक खेळ आहे, ज्या खेळामध्ये मुलं आणि मुली बालपणी खेळत असतात. त्या खेळामध्ये कधीकधी स्वयंपाक पण केला जातो, कधीकधी नवरा नवरीची वरात काढली जाते, लग्न लावली जातात. मनी धरले म्हणजे मनात धरले. अपराध म्हणजे केलेले गुन्हे किंवा केलेल्या चुका. थोर म्हणजे मोठे. आग ओकणे म्हणजे तेजानी प्रकाश सोडणे किंवा खूप असा प्रखर प्रकाश सोडणे. कस्तुरी हे एक सुवासाचं नाव आहे. ही कस्तुरी हरणाच्या नाभीतून निर्माण होते, पण प्रत्यक्ष हरणालासुद्धा माहीत नसतंय की तो वास कुठून येतो आणि हरण तो वास शोधण्याकरता इथे तिथे पळत असते. थोड्या दिवसांनी त्या कस्तुरीची गाठ त्या हरणाच्या बेंबीपासून दूर होते आणि जमिनीवर पडते आणि त्याच्यापासून कस्तुरी मिळवली जाते. पाठची बहीण, पाठोपाठ आलेली बहीण. या ठिकाणी इतकेच कठीण शब्दार्थात पहा. कविता खूप सोपी आहे. या ठिकाणी आपण आता प्रत्येक कडव्याचा अर्थ बघूया. इथे चित्र आहे पहा, तुमच्यासमोर चित्र आलेलं आहे. या पहिल्या चित्रामध्ये दोघंजणं भांडायला लागलेत. एकमेकाच्या झिंजा पकडून एकमेकांशी भांडण करायला लागलेत. दादा, बालपणी तुझा चावा मी घेतला, याचा काय राग आला आज तुझं. या ठिकाणी पहा, ही जी बहीण आहे, ही बहीण भाऊबीजेच्या दिवशी भावाची खूप आतुरतेने वाट बघायला लागले. भाऊ बहिणींनी बरीच वर्ष आपल्या आईवडिलांच्या समवेत घातलेली असतात आणि मुलीचं लग्न होतं आणि मुलगी सासरी जाते. मुलगी सासरी गेल्यानंतर हे जे सगळे सण असतात, हे सण ती आपल्या सासरच्या लोकांच्या बरोबर साजरे करत असते. परंतु तिला असं वाटत असते की आज भाऊबीज आहे म्हणून भावाने आपल्या घरी यावं, आपण त्याला छान ओवाळावं, त्याचं औक्षण करावं, त्याची आरती करावी आणि त्याच्याकडून आपण आशीर्वाद घ्यावे. पण बरीच वेळ वाट बघितल्यानंतर भाऊ येत नाही. हे पाहिल्यानंतर तिची द्विधा अवस्था होते आणि ती विचार करायला लागते. तिचं मन बालपणात पोचतंय.
त्यांनी घालवलेले क्षण, त्यांनी घालवलेले दिवस हे सगळं तिला आठवायला लागते. आणि म्हणून ती म्हणते, दादा, लहानपणी आपण खेळत असताना कधी कधी मला तुझा राग यायचा आणि त्या रागापोटी मी तुला करकचून चावायचे, तुला चिमटे काढायचे आणि तुला रडवायचे. याचा राग तू आज धरला आहेस का? म्हणून तू येत नाही आहेस का आज माझ्या घरी? असं ती दादाला प्रश्न विचारायला लागले. आता पहा, दुसऱ्या चित्रामध्ये खेळ मांडलेला आहे. दाणे भातुकलीचे खाशी म्हणून बोलले, तेच काय म्हणी धरले आज दादा. भातुकली हा खेळ आहे. हा खेळ महाराष्ट्रात तर प्रत्येक घराघरामध्ये खेळला जातो. या खेळामध्ये मुली खरोखरचा स्वयंपाक करतात. आई वडील ज्याप्रमाणे वागत असतात तसाच खेळ या ठिकाणी मांडला जातो. आणि या ठिकाणी भातुकली म्हणजे जणू काही पूर्वी जसं आपण खेळत होतो त्याचप्रमाणे पुढच्या आयुष्याची चित्र ती रंगवत असतात. आपण मोठं झाल्यानंतर काय होणार हे त्यांच्या खेळातून दाखवलं जातंय. त्यावर ती म्हणते, पहा, दाणे भातुकलीचे, हे जे मी काही धान्य जमा केलेलं होतं किंवा काही खाऊ आईने दिलेला मी साठवून ठेवला होता, मैत्रिणींना बोलून आम्ही खेळ खेळणार होतो, पण तू ते खाशील अशी आम्हाला भीती वाटायची, म्हणून मी तुला सारखी तंबी देत होते, दादा तू इथं यायचं नाही हां, इथं जर तू आलास तर आमचे दाणे तू खायचे नाहीत ना. पण तरी पण तू खायचास आणि आपल्या दोघांच्यामध्ये सारखी भांडणं व्हायची. तेच तू आज मनामध्ये धरलं आहेस का? हाच राग तुला आला आहे का? आता पहा, तिसऱ्या चित्रामध्ये ती काय सांगत आहे, मी जे तुला बोललं आहे, मी जे तुला रागावले आहे, मी तुझा चावा घेतलाय, तुला मारलंय, धप्पाटे घातलेत, चिमटे काढलेत, गालाला चावलंय, हाताला चावलंय, हे सगळे रौके काढलेत तुझे त्या ठिकाणी, त्याचा तुला राग आज आलेला आहे का? पण तिचं दुसरं मन म्हणते, पहा, पाठच्या बहिणीवर भाऊ राग कसा करेल? का रागवेल तो? शक्य आहे का कधी? मी तर त्याची पाठची बहीण आहे. किती पण चंद्राने ठरवलं तर चंद्र सूर्यासारखा तीव्र प्रकाश देऊ शकत नाही. चंद्र का ओकेल काही केल्या? चंद्र कधी आग ओकतो का? चंद्र कधी कितीही झालं तरी तो प्रखर प्रकाश देऊ शकतो का? कधीच होणार नाही. चंद्राची शीतलता माझ्या भावाच्या अंगी आहे, म्हणून तो माझा राग धरू शकत नाही. आता दुसऱ्या चित्रात पहा, या ठिकाणी कस्तुरीच्या गाठी आहेत, वाढत असते आणि त्याचा वास एका ठराविक हरणाच्या जातीत त्या गाठी तयार होत असतात. त्या हरणाला सुद्धा कस्तुरी मृग असं म्हटलं जातं. त्यावर ती म्हणते की कस्तुरीचा वास जसा दिवसेंदिवस टिकतो, वर्षानुवर्षे टिकतो, तसंच आपलं प्रेम आहे, भाऊ बहिणींचं प्रेम आहे आणि हे प्रेम असंच राहणार आहे. जीवन संपेपर्यंत हे प्रेम असंच राहणार आहे. पाठच्या बहिणीवर भाऊ कसा हो रुसेल? तो कसा रुसेल? सोनं कालांतर जरी गेली, युग जरी गेली तरी सोनं हे त्याची चकाकी कमी होत नाही किंवा त्याच्यामध्ये वजनसुद्धा घट होत नाही. ते कुसलं पण जात नाही. जमिनीखाली जरी आपण ते दडवून ठेवलं तरी
जमिनीच्या दाबाने ते पुसलंसुद्धा जात नाही. पाठच्या बहिणीवर भाऊ का रागावेल, रंग का बदलेल आकाशाचा. आकाशाचा जो रंग आहे तो जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत तसाच राहणार आहे. हा रंग बदलत नाही. आकाश बघितला तुम्ही तर तुम्हाला निळ्या रंगाच्या, राखाडी रंगाच्या, पांढऱ्या रंगाच्या आणि भुरक्या रंगाच्या कितीतरी छटा पाहायला मिळतात. हे जे रंग आहेत हे रंग सूर्याच्या उष्णतेवरती अवलंबून असतात. परंतु कितीही केलं तरी आकाश आपला रंग बदलू शकत नाही. या ठिकाणी पहा, कवितेमध्ये रूपकं दिलेली आहेत. ती रूपकं म्हणजे चंद्राचा प्रकाश, कस्तुरीचा वास, सोनं आणि आकाश. ही रूपकं घेऊन या ठिकाणी भाऊ बहिणीचं प्रेम कशा स्वरूपाचं असतंय, किती अतूट असतंय. कोणीही कितीही प्रयत्न केला तरी भावा बहिणींच्या प्रेमाला दुरावा देऊ आपण शकत नाही. थोड्या दिवसाचे राग असतात, थोड्या दिवसाचे रुसवे असतात, परंतु परत त्यांच्यामध्ये समझोता होत असतो. कारण का तर भाऊ बहीण ही रक्ताच्या नात्यांनी जोडलेली असतात. आणि म्हणूनच या कवितेमध्ये भावा बहिणीचं उत्कट प्रेम व्यक्त झालेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, कविता खूप खूप सोपी आहे. या ठिकाणी कवितेचं मूल्य आहे बंधुप्रेम आणि कवितेचा काव्यप्रकार आहे लोकगीत. कविता तुम्हाला समजली असेल असं मी अपेक्षा करते. त्यापूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी विचारत असलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्या. स्वप्ने उभा राहा. मला सांग, या कवितेमध्ये भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये जो संवाद साधला आहे किंवा बहिणीला असं वाटतंय की आपला राग आलाय, याकरता बहीण कोणती कारणं देते? का राग आला आहे असं तिला वाटतं? बरोबर आहे. मी भावाला लहान असताना चावलं होतं, त्याला चोर म्हटलं होतं, त्याचा आज भावाला राग आला असावा असं तिला वाटतं. वीणा, तू सांग या प्रश्नाचं उत्तर. या कवितेमध्ये कोणत्या सणाचं वर्णन आलं आहे? बरोबर आहे तुझं उत्तर. या कवितेमध्ये दिवाळीतील सण म्हणजेच भाऊबीज या सणाचं वर्णन आलेलं आहे. मी प्रश्न विचारते, तो नीट लक्ष देऊन ऐक. या कवितेचं मूल्य कोणतं आहे? बरोबर आहे, या कवितेचं मूल्य आहे बंधुप्रेम. रूपा, तू उभा राहा. मला सांग, कोणता मी प्रश्न विचारते त्या प्रश्नाचं उत्तर दे. वरील कवितेचा साहित्य प्रकार कोणता आहे? बरोबर आहे, वरील कवितेचा साहित्य प्रकार आहे लोकगीत. बालपणी भाऊ बहीण कोणता खेळ खेळत होते? दिग्विजय सांग. बरोबर आहे, बालपणी भाऊ बहीण आणि त्यांच्या मित्रमैत्रिणी सगळी मिळून भातुकली हा खेळ खेळत होते. सोपा प्रश्न विचारते, विश्वजित उभा राहा. चंद्राचा प्रकाश कसा असतो? बरोबर आहे, चंद्राचा प्रकाश शीतल असतो, थंड असतो. शेवटचा प्रश्न मी विचारते,
साधना उत्तर दे. वरील कवितेमध्ये भाऊ बहिणींचं प्रेम दर्शवण्याकरिता कोणकोणती रूपकं वापरली आहेत? ठीक आहे, अगदी बरोबर आहे तुझं उत्तर. वरील कवितेमध्ये भाऊ बहिणींचं प्रेम व्यक्त करण्याकरिता चंद्राचा प्रकाश, चंद्राची शीतलता, सोनं, त्याच्यानंतर कस्तुरी आणि आकाशाचा रंग ही रूपके वापरली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता समजली असेल अशी अपेक्षा मी करते आणि आत्ता मी तुमची रजा घेते. धन्यवाद. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ.